आषाढी एकादशीच्या निमित्तानं रविवारी अवघी पंढरी दुमदुमली होती। पंढरीमुळे महाराष्ट्रात सगळीकडे आनंदोत्सव होता। मात्र त्याच पंढरपूर तालुक्यातून आज एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कौटुंबिक वादातून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव इथं आषाढी एकादशी दिवशी 25 वर्षाची पत्नी मोनाली, 6 वर्षाचा मुलगा कार्तिक आणि 4 वर्षाची मुलगी प्रगती यांनी आपल्याच शेतातील विहिरीत आत्महत्या केली। मोनाली हिनं आपल्या 2 मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचं समजताच पती म्हामाजी यानं घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। कासे गावातील शेतात जाऊन या विहिरीतून मोनाली आणि तिच्या 2 चिमुरड्यांचा मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू केलंय। घटना घडल्यापासून सातत्यानं विहिरीतले पाणी उपसणं सुरू असून आतापर्यंत फक्त 4 वर्षाचा मुलगा कार्तिक याचा मृतदेह सापडलाय। बाकीचा मृतदेह शोधण्यासाठी पंढरपूरची आपत्कालीन यंत्रणा विहिरीत उतरून शोध घेत आहे। पंढरपूर तालुका पोलिसात याची नोंद झाली असून पुढील अधिक तपास पोलीस यंत्रणाकडून सुरू करण्यात आला आहे। दरम्यान या कुटुंबाचा प्रमुख असलेला आणि गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या म्हामाजी असबे याचा मृतदेह पोलिसांनी खाली काढला। पती पत्नीच्या कौटुंबिक वादातून ही धक्कादायक घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे। दरम्यान म्हामाजी असबे याची कासे गावात शेती असून त्यांच्या द्राक्ष बागेतील विहिरीतच पत्नी मोनालीला तिच्या 2 चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। या घटनेनं कासे गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।